रवा, मैदा, गव्हाचे पीठ, तांदळाचे पीठ काहीही न वापरता मोजून 5 ते 7 मिनिटात होणारी खुसखुशीत ही रेसिपी आहे. खूप मस्त लागते. नक्की मटार आणि बटाटा वापरून ही रेसिपी केली आहे. नक्की ट्राय करा. खूप सोपी आहे आणि खायला खरंच खूप मस्त झाली होती. सगळ्या मैत्रिणी माझ्या मैत्रिणीसाठी केली होती. मैत्रिणी सगळ्या विचारत होत्या, काय रेसिपी कशी बनवलीस, नक्की सांगा आम्हाला पण. तर तुम्हाला मी नक्की सांगते. तर चला रेसिपी बघूया. इथे मी 2 बटाटे घेतले आहे मीडियम साईजचे. तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये करायचं असेल तर जास्त क्वांटिटीमध्ये करा. बटाटे छान कापून घेणार आहोत म्हणजे पटकन शिजतात. एक तर कुकर घेतला आहे. कुकरमध्ये आपण हे मटार आणि बटाटे टाकणार आहोत आणि हे पहिलं स्वच्छ धुवून घेणार आहोत. जास्त वेळ लागत नाही. लाटत बसा, पीठ मळा, असं जास्त वेळ लागत नाही. फटाफट होणारी रेसिपी आहे. खरंच तुम्ही करून बघा. आता हे छान आपलं धुवून घेतले आहेत बटाटा आणि मटार. आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे. 1 ग्लास पाणी टाकलं आहे. आता याच्यामध्येच आपल्याला थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे टेस्ट खूप छान येते जेव्हा आपण ती रेसिपी बनवत आहोत ना त्याला. थोडंसंच मीठ टाकायचं आणि थोडीशीच हळद टाकायची, जास्त पण टाकायची नाही आहे. आता हे सगळं पाणी वगैरे व्यवस्थित मिक्स करायचं आणि कुकरचं ढक्कन लावून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटासाठी आपल्याला कमी गॅसवर 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. बटाट्याला बघू शकता खूप मस्त असे क्रॅक आले आहेत म्हणजे आपला बटाटा शिजलेला आहे. तर बटाट्याची आता साल काढून घेणार आहोत. गरम गरम असतावेळेसच लगेच निघतात पटकन. आता मी इथे गरम गरम असतावेळेसच काढत आहे. तर बघू शकता. आता पळीनंच मी हे थोडे अदरकच्चेच मॅश करायचे आहेत, जास्त पण मॅश करायचे नाही आहेत. तर ह्या पद्धतीनं आता मी कढई गॅसवर ठेवली आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे, अर्धा चमचा. जास्त पण तेलाचा वापर नाही करायचा म्हणजे ते आपण जे रेसिपी बनवत आहोत ना ते जास्त तेलकट होईल म्हणून खूप कमी तेलामध्ये आपल्याला ही चटणी बनवून घ्यायची आहे. इथे थोडंसं मी जिरं टाकलं आहे. आता याच्यामध्येच आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे आणि कांदे पण टाकले आहेत. जर तुम्हाला लसूण अद्रक टाकायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. आता हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसूण अद्रकची ठेचा मी थोडी टाकत आहे. ठेचा खूप झणझणीत होता म्हणून थोडंसंच वापरत आहे. जर तुम्हाला मसाले टाकायचे असतील तर टाकू शकता. मी फक्त इथं गरम मसाला वापरला आहे. जर तुम्हाला धने पावडर किंवा चाट मसाला वगैरे टाकायचा असला तर याच्यामध्ये थोडंसं टाकू शकता. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्येच आपल्याला आपले बटाटे पण टाकायचे आहेत. जे आपण बटाटे शिजवले होते ना ते टाकून घ्यायचे मॅश केलेले आणि मस्त आपला बटाटा मसाला तयार करून घ्यायचा आहे. आता याच्यामध्येच थोडीशी कोथिंबीर पण टाकायची आहे. माझ्या रेसिपीज खूप सोप्या असतात, तुम्ही नक्की करून बघा आणि लाईक करा आणि फॉलो पण करा. थोडीशी कोथिंबीर टाकली आहे आणि पुन्हा एकदा छान व्यवस्थित मिक्स केलं आहे. आता वास खरंच खूप मस्त येत आहे. तर हे थंड करून घेऊया. आता दुसऱ्या कढईमध्ये मी तेल ठेवलं आहे. याच्यामध्ये 7-8 चमचे तेल घेतलं आहे. आता इथं आपल्याला ब्रेड लागणार आहेत, स्लाइस ब्रेड. तुम्ही कोणत्याही ब्राऊन कलरच्या ब्रेडसुद्धा घेऊ शकता. तर याचे आपल्या ब्रेडचे काठं कापून घ्यायचे आहेत. ब्रेड फ्रेश घ्यायचे, शिळे वगैरे घ्यायचे नाहीत. शिळे ब्रेड असले तर म्हणजे पटकन रेसिपी छान होणार नाही. तर मग फ्रेश ब्रेड घ्या. आता ही थोडं वाटीत पाणी घेतलं आहे. आता दोन्ही साईडनी ब्रेडला आपल्या थोडं थोडं पाणी लावून घ्यायचं आहे. जास्त पण नाही लावायचं, खूप थोडं लावायचं. जेव्हा आपण मग ते वडे तळवतो ना तेव्हा ते तेल उडू शकते म्हणून खूप कमी प्रमाणात पाणी लावायचं आहे. आणि आता जे मटार बटाट्याचं एक गोळा करून घेतला आहे ते छान आपल्याला ब्रेड स्लाइसमध्ये टाकायचं आहे आणि छान गोल आकार द्यायचा आहे. तुम्हाला जसे पाहिजे तसे आकार तुम्ही देऊ शकता. हे बघू शकता मस्त असे आपले वडे सगळे मी बनवून घेतले आहेत. तुम्ही याला काय नाव देसाल मला नक्की सांगा. आता हे बटाटे आपण सगळे तळून घेणार आहोत. तेल जास्त कडकडीत गरम करायचं नाही आहे, थोडंसंच गरम करायचं आहे. थोडंसं गरम झालं की हे वडे आपले टाकून घ्यायचे आहेत आणि छान तळून घ्यायचे आहेत. जास्त जर तुम्ही ब्रेडला पाणी लावलं ना ते वडे जास्त तेलकट होऊ शकतात म्हणून थोडंसं ब्रेडला खूप कमी पाणी लावायचं म्हणजे ब्रेड जास्त तेलकट होणार. आता हे दोन्ही साईडनी छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत. जास्त तेलकट होत नाहीत आणि बराच वेळ कुरकुरीत राहतात. खूप मस्त झाले होते म्हणजे मी काल संडेला केले होते. खरंच तुम्ही पण नक्की करून बघा, खूप मस्त होतात. आता हे सगळे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि गरमागरम तुम्ही टमॅटो केचपसोबत खाऊ शकता. टमॅटो केचपसोबत खूप मस्त लागतात आणि कलर पण बघू शकता खूप मस्त आलेला आहे. माझे 2 लहान मुलं आहेत, त्यांना खूप जास्त आवडलं.
ते सारखंच म्हणतात मम्मी पुन्हा एकदा कर, पुन्हा एकदा कर. आता पुन्हा एकदा थोड्या दिवसांनी करेल मी. फक्त 6च केले होते, जास्त केले नव्हते. तर मस्त झालेले आहेत. माझी थोडी तब्येत ठीक नाही आहे, सर्दी झालेली आहे मला. तर एक वडा मी खोलून पण दाखवते, तर बघू शकता. खरंच खूप मस्त झाले ते. नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. ओके, बाय.